शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण पुन्हा एकदा कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। भरपूर शेतकऱ्यांना आता कापूस कपाशी पिकाची लागवड करायची, व्हरायटींची, बियाण्यांची, वाणांची निवड करायची। मग नेमकी कापसाचं आपल्याला भरघोस उत्पादन दिलं असं नेमकी कोणत्या वाणाची निवड करावी, तर या व्हिडिओमध्ये आपण निजोडू सीडच्या आशा या कापसाच्या व्हरायटी बद्दल सविस्तर टप्प्यानुसार माहिती घेऊन आलेलो आहे। मग ही माहिती असेल तरी कशी, तर निजोडू सीडचा आशा या वाणाचा कालावधी, याचं लागवडीचं अंतर, याचं खत व्यवस्थापन आणि अजूनही काही वैशिष्ट्य तुमच्या समोर घेऊन आलेले आहे। या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक YouTube चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, समोरील घंटा वाजवण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, निजोडू सीडचं आशा या कापसाच्या वाणाबद्दल पहिल्यांदा माहिती सांगायची झाली तर याचा कालावधी 170 ते 180 दिवसाचा आहे। ही थोडीशी लेट व्हरायटी आहे। आता या निजोडू सीडच्या आशा व्हरायटीच्या लागवडीचं अंतर 4x1.5 किंवा 3x2 या प्रकारात करू शकतो। आता निजोडू सीडचं आशा या व्हरायटीचं एकरी उत्पादन 15 ते 18 क्विंटल याप्रमाणे झालेलं बघायला मिळतं। आता निजोडू सीडच्या आशा या व्हरायटीचं बोंडाचं वजन 6 ते 7 ग्रॅम म्हणजे मोठं बोंड आहे शेतकरी मित्रांनो। आता निजोडू सीडचं आशा या व्हरायटी बद्दल अजून माहिती सांगायची झाली तर आपण याची लागवड कोणत्या जमिनीमध्ये करावी, तर मध्यम आणि भारी जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकतो। तसेच हे उंच वाढणारं असं झाड आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, निजोडू सीडचं आशा या व्हरायटी बद्दल अजून माहिती सांगायची झाली तर आपण हे नेमकी कोणत्या राज्यांमध्ये कुठं लावू शकतो, शिफारस असे केलेल्या राज्यांमध्ये, तर महाराष्ट्र आपला असेल, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक यांसारख्या विविध राज्यांमध्ये आपण या निजोडू सीडच्या आशा या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो। पण आता निजोडू सीडच्या आशा या व्हरायटीला खत व्यवस्थापन, तर सुरुवातीचं खत व्यवस्थापन तुम्हाला सांगतोय 10-26-26 किंवा DAP या खताची एक बॅग आपल्याला यामध्ये देणं गरजेचं आहे। आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला निजोडू सीडच्या आशा ह्या कापसाच्या व्हरायटीची वाणाची एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन घ्यायचं असल्यास कसं घ्याल? भरपूर शेतकरी काय करता, फक्त लागवड करता आणि सोडून जाता। पण आपल्याला प्रत्येक दिवशी 4-4 दिवशी 8-8 दिवसांनी कोयना आपल्या प्लॉटमध्ये राऊंड मारायचा आहे। कपाशीला काय अडचण आलेली आहे, रोषक किडी असतील, इतर किडी असतील, पावसाचं वातावरण असेल, ढगाळ वातावरण असेल, यामध्ये फवारण्या, खत व्यवस्थापन हे वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे। आणि जर का तुम्ही हे करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन झालेलं बघायला मिळणार। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कापूस कपाशी पिकाची लागवड करायची, मग व्हरायटीची निवड करायची तरी कोणती, तर मी तुम्हाला सांगेन निजोडू सीडचं आशा ह्या व्हरायटीची तुम्ही निश्चित प्रकारे लागवड करू शकता। आणि एकरी जर लक्ष देत असाल तरच तुम्हाला 15 ते 20 क्विंटल उत्पादन हमखास मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोरे YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे, समोरील घंटा वाजवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। आणि हो, भरपूर शेतकऱ्यांना कापसाची कपाशीची लागवड करायची, तुमच्या समोर ही व्हिडिओ मी सांगितलेली आहे, तुम्ही आता पाहतात। तर ज्या शेतकऱ्याला माहित नाही त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा। कशी कराल, खाली जे शेअरचं बटन दिसत असेल तुमचे मित्र, नातेवाईक मंडळी यांच्यापर्यंत पोहोचवा। तुमचे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील, शेतीविषयक ग्रुप असतील, यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून भरपूर शेतकऱ्यांचा फायदा होईल। धन्यवाद। जय जवान, जय किसान।